विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून महाविकास आघाडीला झटका देणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेसने कारवाई केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडने आगामी विधानसभा निवडणुकीत या 5ही आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। याचा अर्थ या आमदारांवर पक्षाने उमेदवारी नाकारण्याची कारवाई केली आहे। काँग्रेसच्या या कारवाईमुळे बंडखोर आमदारांत मोठी खळबळ माजली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने 7 ते 8 मते फुटल्याचा आरोप केला आहे। काँग्रेसने आपल्या उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी पहिल्याच पसंतीची 28 मते निश्चित केली होती। त्यापैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा संशय आहे। काँग्रेसने सातव यांच्याशिवाय शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर शिलकीची 6 मते दिली होती, त्यातील 1 मत फुटले होते। या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निकटवर्तीय आमदारांकडे वोट गेले होते। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटीर आमदारांवर कारवाईची मागणी केली होती। तसा अहवालही राज्य काँग्रेसने पक्षश्रेष्ठीकडे पाठवला होता। या अहवालाच्या आधारावर आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे।